हा चालेल. तर आपलं आता वॉशिंग मशीन आलेलं आहे आणि आता त्याची डिलिव्हरी आज अनबॉक्सिंग पण करणार. जड आहे गाव. हाँ ऊपर ही रखो डायरेक्ट. ओके. ते ठेवून गेले का? मीरा का जाऊन मग मीरा उठलेली. हे पॅकिंग आता फिटिंग कोण करणार? थांबा थोड्या वेळ पुढून मग ती उठा. मीरा उठलेली. तर आम्ही ना सॅमसंगचं घेतलं आणि ऑनलाईनच घेतलं. त्या दिवशी आम्ही गेलो होतो तिथं मॉलमध्ये बघायला. तिथं आम्ही बघितलं होतं हे आणि LG पेक्षा सॅमसंग भारी वाटलं होतं मला. कारण की LGचं असं वरच एवढं चांगलं नव्हतं. म्हणजे वरची जी बॉडी आहे ना ती मला याची सॅमसंगची जरा भारी वाटली. तर ना इकडं मीरा झोपली आहे आणि मिस्टर खाली जोडते. बापरे आवाज नाही उठलं पाहिजे. का बाबू येऊ का आवाज आणि लगेच उठलं तू तर. मम्मा येऊ सकच बोलली होती बाबा. भाई उगच फोन चालू केला. अगो ना अगो बाई नाही ग बाई. काय झालं? काय झालं? काय कंटाळा आला? गब्दू गबू 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 गबू. चल 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 चल. तू उठ ना तू उठ. आता मीरा उठून बसती झोळीत त्याच्यामुळे त्याच्यात जवळ थांबायला लागतं आहे ना. तू उठून बसतो ना उभं पण राहतो झोळीमध्ये धरून. पकडून कोण उभं राहतं. चल. तर मी कॅमेरा चालू केला आणि आमची वीरू तर लगेच उठला. लगेच उठले हे पिल्लुडा. चल पप्पा काय करते इथून दाखवत्या. मीराचे पप्पा वॉशिंग मशीन जोडत होते. झाला का जोडून? वीरा उठली. कसे बघत ए भामट. विराचे लय कपडे राहते ना आता त्याच्यामध्ये धुवायचे आहे ना विरू त्या बबड्याचे. छान मस्त असं वातावरण झालंय. तुला किती वाजले ग हिरोईन? ओ हिरोईन असं काय तुझ्या दातात चैन नाटक ना बबडू. तुला अर्धा दात आलेले. ओ हिरोईन हिरोईन हिरोईन. चल चल वीरा आलेली आहे आता गावातून जाऊन मम्मीला सोडले गावात. पडन ना ते पडन पडली असते पुढं. कोणाचं मशीन आहे? तुझं आहे? विराचं आहे. विराचे कपडे धुवायला घेतले आणि आता विरा पूजा करणार आहे का रे तू? विरा विराचेच कपडे धुवायला घेतले. जादा कपडे ना तिची. दिवसाला 10 पॅन्टी 10 शर्ट जादा. तर इथे चालली पूजा नव्या नव्या मशीनची. मम्मीच करणार होती पहिले पण मम्मी म्हणली आणि तू स्वस्तिक कर. स्वस्तिक कुठं अगं माझ्याकडून कधी कधी बोलतो स्वस्तिक. हे पाय बसून घ्यायचे गाडीचा आवाज आवाज. कोणते कुठं पाय ते? ते पाय नाही ते तर काढले आज का म्हणून मग त्याच्यामुळे तो व्हायब्रेशन होता. हा ना. हा कोण म्हणलं? तो पोरगा.
प्रत्येक गोष्टीचा अर्थ आहे बरं का त्याला. स्वस्तिकला टिंब हे राहिले ना 4 डॉट मध्ये. तुला बाई ते आपलं नाही लोकांचं आहे ते. पप्पाने एवढं मागाच घ्यायची काय गरज म्हटलं 5 रेषा अशा आणि इकडे 1 2 आणि इकडे 2. गपचे बसायचं नाही तिकडून माझ्याकडे जायचं जायचं मी आजी करतो. बस बस बस. आता त्याच्यावर साखर तांदूळ आणि मी इकडं पुजाऱ्याला हे द्या प्रसाद द्या. मला प्रसाद द्या. थांबा अजून आम्ही पूजा करतोय. लाल झालं ते चोळू नये. काय नाक चोळू राहिली ना. ए अरे तिला घेणार आहे, तिला पूजा करायची. आज इकडे जायचंय तिला. तोंड तो वाढू राहिली घे रे आज तिला. तोंड ओढी काय शिव लोकांची गाडी आली होती ना. हा कर ना कट जातानी. तुला जात नाही. हा आवडला बर का. तिला वळवून घेते मग शिवार आणा मी काय आणू. बाबा चांगले कपडे निघू दे आता. दररोज चाल नीट नेटक. मध्येच बंद बिंद नको पडू. आता आहे ना आम्ही प्रॅक्टिस करून बघितली. म्हणजे ते कंपनीचा माणूस आला होता, जोडून बिडून घेतलं. त्या कंपनीच्या माणसाकडून धुणं त्याच्यात टाकून घेतलं आणि धुवून पण घेतलं. निघालं आणि काहीच नाही, फक्त आता टाकायचं बटन चालू करायचं. चटका बसून निघा. किती आवडला पेढा माफत राहत होते. तर चला मग काय आता प्रसाद पूजा करा. आणा कपडे घरातले. खूप आनंद वाटलाय. एवढं मोठं मशीन आलंय आणि आम्हाला ते कंपनीवाला माणूस म्हणजे तुम्हाला लॉन्ड्री साठी घेतलंय का. मला आमच्या स्वतःच्याच कपड्यांसाठी घेतलं. लॉन्ड्री घरच्या घरी ना आले 7-8 kg पर्यंत घ्या त्या घरगुती. आपण घेतले 12 kg. बरं आपले पोरे आले. हा त्याच्या हिशोबाने घेतलंय ते आल्यावर तिला कोण टाकेल बसून का एक खटीत द्यायचे कोंबून त्याच्यात. आमचं लय मोठं खटलंय. सगळं एकत्र आले हो. खटलं काही लहान आहे का विरा आहे ना विरा. आणि आमच्या विराच्याच 9-10 पॅन्टी राहते. चला करा चालू. चला आता नाही झालं का त्याच्यात काही नाही. पूजा केले मग चालू करून याची माहिती द्या ना तुम्ही कितीचं घेतलं. फुल ऑटोमॅटिक आहे. फुल ऑटोमॅटिक काहीच नाही करायचे. कपडे टाकायचे आणि फंक्शन लावून द्यायचे. तुम्हाला कशा जायचे कॉटन AI सिस्टम सुद्धा आहे त्याच्यामध्ये. सगळ्या फुल ऑटो आहे. वायफाय 20 वर्ष मोटरची गॅरंटी आणि 1 वर्ष मशीनची गॅरंटी आहे. मस्त मोठा ड्रम आहे. एवढा मोठा ड्रम आहे. बंद झालं असं त्याने सांगितलं. एवढी सुंदर एवढी भारी मम्मा मुळे झाली मला. फक्त पप्पा की परी इसलिए ऐसी. मम्मा की भी परी हो, ती पप्पा की भी नाही आहे. त्याच्यातून डायरेक्ट बाबू भाऊ भाऊ येतो. त्याला हात नसतो लावायचा. हा लय डेंजर आहे बाबा. काय म्हणते का विरू. हे काय कशाला आणलं इथं, का बरं ठेवलं असेच ना बाबू. मग हा ये काय इकडं. हे काय 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 हे काय काय हे क्लाय क्लाय बरं का. असे कपडे पण कपडेच निघाते. क्लीन अप तुझे बघ बरं. छान निघले कपडे. आता बेडशीट टाकू राहिले का. बेडशीट की ट्रायल उशाकडे हाय आहे. बेडशीट आहे ना, बेडशीटच लावायला. आणि रोज आहे ना आम्ही म्हणायचो बेडशीट धू. ते म्हणायचे मशीन आल्यावरच धू. मशीन आल्याशिवाय मला धुवायचं. मशीन आल्यावरच धू. टाकून दे असं टाकून दे. चल 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 इकडे वा. बेडशीट असलं गीत घ्यायचं खाली. इथं इथं खाली सगळ्यात खाली. आणि इकडं चला पुरेल का. विरा
आता ते चालू झालं. निर्मा टाकली का तुम्ही? टायमिंग त्याचा विसरले निर्मा टायमिंग टाकायचं. त्याचा 1 तास आणि 40 मिनिटात होणार आहे ते. त्यांनी सांगितलंय का? हा हे काय इथे येतं टायमिंग पण येतं किती वेळ होणार आहे किती लागेल ना निर्मा बघ रे. द्या टाकू ना माझा आणि तुमचा. थांबा ना मी सांगते. सासूबाई सांगते. आपल्या मनावर असतं ना. हा हा तेवढ्याला किती निर्मा टाकू मजा हातावर टाका, मी दूर दूर देते. द्यायची टाकून किती तरी. ते मळल्याच्या हिशोबाने पहा. टाका अजून थोडं. ते मळायला बसले बस बस आता बरोबर. बापाचाच पाहिजे का नसते निर्मा? हा तेच ना मग. हे बघा पहिलं इकडं हे बटन दाबून धरायचं. गोल दिसतंय का? हा. स्क्रीन टच आपल्या मोबाईल मध्ये. हा दाबून धरायचं. मशीन चालू होतं. कपडे बिपडे टाकायचे निर्मा टाकायची त्याच्या खालची हे बटन आहे का हा. हे दाबून धरायचं. तुम्हाला असं वाटलं दाबून धरा बरं. आता हे दाबलं ना आता हे दाबून धरा. मशीन बंद झालं म्हणजे खालची प्रोसेस बंद झाली. मशीन चालू आहे. हा. हे दिसतंय ना तुम्हाला लाईट पडेल. डायरेक्ट इथून बंद करायचं. बरोबर. हे काय हे गोल टिकली आहे हा, ना हा, इथून. बरोबर. आता हे मी परत चालू करू. हे बघ. चालू झालं. आता चालू झालं. आता पाणी घेईन. हा, सगळं ऑटोमॅटिक पाणी निघेल. हा सगळं आट आहे. फक्त निर्माण कपडे टाकायचे. फक्त निर्माण कपडे टाकायचे. ते पाणी आपोआप घेतं. मग तर सगळं काहीच आपोआप घेतं. टेन्शन नाही नुसतं काहीच नाही, कपडे आणून त्याच्यात टाकायचे आणि निर्मा टाकायचे एवढंच काम आणि आहे. कोणत्या फंक्शनला लावायचे आपले कपडे टाकले डायरेक्ट असे सुकून कपडे येते आणि मग लावायची टेन्शन बटन नाही. लाईट लागेल पाहिजे निळ्या कलरची हा. लागते. आधी कपडे टाकायचे हा. मग ते बटन फिरवायचं हा ते तिथं मग सुपर निर्मा स्क्रू निर्मा लावून ते. टाकायची. हं? आणि त्याच्यानंतर असं ना बोनी केली तिच्या ब्लँकेट बसून ना तुझं ब्लँकेट टाकलं त्यात पहिलं. गोणी मस्त मी कपड्यांची करून घेतली कालपासून. आज तर मशीन जोडलेलं नव्हतं तेच केलं. तुमचं जोक खरा दाखवायला पाहिजे होता. माझा जर जोक जर Shoot ऐकला असता करून. ना मशीनला मी असं धरून ठेवलं. म्हणलं आता मशीन जात काय डायरेक्ट. म्हणजे काल ऑनलाईन मशीन घेतलं त्याच्यानंतर कंपनीचा माणूस येणार होता जोडायला. पण मला मिस्टरांना नाही दम नाही जोडलं चालू पण केलं. मी सगळं जोडलं. इनलेट आउटलेट पाईप वगैरे सगळं. मला माहित नव्हतं का ते स्टँडला लॉक करून ठेवलेलं राहतं त्या सस्पेन्शनला. ते ड्रमला लॉक राहते. ते lock कपडे धुवून होत आले लास्टला ते एवढं उडायचं डायरेक्ट उडायचं ते मशीन यांनी दाबून धरलं. मी त्याला कसं केलं माहितीये तर मला मस्त एनर्जी हो. तेवढं किती उडत होतं ते डायरेक्ट उडून फुटलं असतं. मी म्हणलं त्याच्यासोबत नाही तुम्ही वर उडू. आणि असं पडू हा असं पडू. कारण ते तेवढं हेच होतं व्हायब्रेटच तेवढं होत होतं म्हणजे डायरेक्ट खडखड कडकड कडकड. ते आज आणल्याच गेलं असतं फॉर्मात आहे ना. शक्य आहे की नाही रे? कस काय मग किती उडत होतं ते असं नाही काय. पडून फुटलं असं. एक व्हिडिओ पाहिला ना मी बघितलं ना त्याच्यानंतर व्हिडिओ मी बघितली. तोच व्हिडिओ पाहिला ना तुम्ही. मी पाहिला तो एक असं उभं धड 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 उडत होता उडून पडलं. मग नंतर आहे ना मग परत त्या माणसाला बोलवलं होतं. मग चलो मक्खी आ रही है अंदर. चल भाग. हा बाई शूटिंग काढायला इच्छाच नव्हती. मी म्हणलं उडालं बिडालं तर काय करावं. लागलं महिनावर आलं तर मध्येच. हा नाही मी विराला घेऊन घरातून पाहत होते खिडकीतून. ती विरा काय घोडी रडायची का बाहेर जायला. तिला घेऊन कुठं शूट काढीत बसा. ही विरा काय शूट काढून देणार आहे का आमचं पिल्लुड. नाही तर मग मी तेवढं काम केलंच असतं. हॅलो विरा होती माझ्याकडे त्याच्यामुळे मग मी तो व्हिडिओ नाही काढला. काढायला पाहिजे होता. इतके हसले असते ना सगळे आज. अरे हा भाई पिशी आली हो. मम्मीने कोण आणली काय? कपडे घालून गेलते गावात. डबडे डबडे ठोस आणलं खरे आणलं. टोस्ट आणली कांदे आणली चिक्की आणली. चाय पियेंगे अभी. 2 नारळ आणले मसोबाला पण आज फोडती नाही उद्या फोड. जाऊन येऊ ना आता मस्त बोलायचं का मग माझा निघा चला मस्त बनणार.